कुंभ राशीच्या जीवनात काही काळ असे येतात की ते फक्त भविष्य बदलत नाही, माणसालाच बदलून टाकतात. 10 मार्च नंतर सुरू होणारा हा काळ असाच आहे. या काळात बरोबर पाहता सामान्य वाटेल, पण आतून तो तुमचं आयुष्य पूर्णपणे वेगळ्या दिशेने नेणार आहे. तुम्ही खूप काही सहन केलं आहे, लोकांचं गैरसमज, भावनिक फसवणूक, मेहनत असूनही न मिळालेलं फळ आता. आणि एकदा तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारला असेल की माझ्याच बाबतीत असं का होतं. पण लक्षात ठेवा, या राशीच्या वाट्याला जे कष्ट येतं ना, ते साध्या लोकांसाठी नसतं. देव ज्या आत्म्याला मोठं देणारा असतं त्यालाच आधी खोल समज देतो. हा लेख साधा भविष्य कथन नाही, तर हा एक इशारा आहे. कारण 10 मार्च नंतर तुमचं भाग्योदय उघडण्यासाठी आधी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुमच्या समोर येणार आहे. तुमच्या आयुष्यातील एक व्यक्तीचं खरं रूप. ही व्यक्ती शत्रू म्हणून येणार नाही, की तुमच्या जवळ असेल, तुमच्या बोलण्यात सहभागी असेल, तुमच्या अडचणी ऐकत असेल, पण याच व्यक्तीमुळे तुमचा सुवर्णकाळ थांबू शकतो. जर तुम्ही वेळेत सावध झाला नाही तर माझे शब्द हलक्यात घेऊ नका, कारण हे जे आज दुर्लक्ष वाटतं तेच उद्या मोठे वळण ठरू शकते. हातात देण्याआधी घेतलेल्या शेवटची परीक्षा आहे. तुम्ही या परीक्षेत उत्तीर्ण झालात तर आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहणार नाही. नंबर 1 आहे, 10 मार्च नंतर या राशीच्या जीवनात अचानक बदल सुरू होतो. 10 मार्च नंतर या राशीच्या जीवनात एक बदल सुरू होतील. ते बरोबर छोटे वाटतील, पण आतून ते तुमच्या नशिबाची दिशा बदलणारे असतील. अनेक महिन्यांपासून ज्या गोष्टी अडकून पडल्या होत्या, नोकरीत अडथळे, आर्थिक थांबली होती, मानसिक गोंधळ, ते अचानक हलायला लागले होते. तुम्हाला असं वाटेल की काहीतरी बदलत आहे, पण नेमकं काय कळणार ते कळतच नाही. हेच सर्वात मोठा संकेत आहे, कारण या काळात गुरु आणि शनीचा प्रभाव तुमच्या कर्मावर पडत आहे. जे तुम्ही मनापासून केलं आहे त्याचं फळ मिळण्याची केवळ वेळ आता जवळ आली आहे. पण लक्षात ठेवा, जसं पाणी खोल असेल तसं त्यात हालचाल दिसत नाही, तसंच तुमच्या आयुष्यातील बदलही आतून सुरू होतील. पण बाहेर सगळं शांत दिसेल, पण आतून नियती तुमच्यासाठी नवीन रस्ता तयार करत आहे. नंबर 2 आहे की ती व्यक्ती ओळखणं कठीण का आहे आणि धोका नेमका कुठे आहे. ही व्यक्ती कधीच उघडपणे तुमचं नुकसान करणार नाही. ती तुमच्या अगदी जवळच असेल, तुमचं दुःख ऐकून घेणारी, तुमच्यासाठी चिंता दाखवणारी, पण त्याच वेळी तुमच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह लावणारी. ती व्यक्ती थेट विरोध करणार नाही, पण तू खूप चांगला आहेस म्हणून तुला लोक फसवतील, तुझ्यासाठी हा मार्ग कठीण आहे, असे शब्द वापरून तुमच्या मनात भीती निर्माण करेल. ही भीतीच तुमच्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा ठरेल. ही व्यक्ती तुमच्या यशापेक्षा तुमच्या अपयशात जास्त आरामात असेल, कारण तुमचं पुढे जाणं हे त्या व्यक्तीचं असुरक्षिततेला धक्का देणार आहे. म्हणूनच ती हसत हसत तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचं काम करेल. नंबर 3 आहे, या राशीची भावनिक कमजोरी या टप्प्यावर या धोकादायक ठरू शकते. मग या राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची करुणा, पण हाच गुण ते या काळात धोकादायक ठरू शकतो. तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या वेदना स्वतः न मानता, कोणी अडचण सांगितलं तर स्वतःच दुःख बाजूला ठेवता, पण 10 मार्च मुद्दाम तुमच्या समोर स्वतःला बिचारे त्रासलेले दाखवतील, जेणेकरून तुमचे समस्यांमध्ये अडकून पडाल आणि स्वतःच्या सुवर्ण संधीकडे दुर्लक्ष कराल. हे लक्षात घ्या, या काळात प्रत्येकाला वाचण्याची जबाबदारी तुमची नाही, की लोक तुम्हाला दयाळू पदाचा वापर करून तुमचं भविष्य थांबवून पाहतील. नंबर 4 आहे, सुवर्ण काळ सुरू होण्याआधी मिळणारा मानसिक धक्का हा आवश्यक आहे. हा धक्का देवाकडून मिळणारी शिक्षा नाही, तर संरक्षण आहे. कारण चुकीच्या लोकांसोबत योग्य वेळ येऊ दिली जात नाही. एखाद्या व्यक्तीचं खरं रूप या काळात तुमच्या समोर येईल. ही घटना तुमच्यासाठी खूप वेदनादायक असेल. विश्वास तुटेल, मन दुखेल, कदाचित तुम्ही हा काळ शांतही व्हाल, पण याच क्षणी तुमचं मन प्रगल्भ होईल. तुम्ही शिकाल की प्रत्येक माणूस गोड बोलणारा आपला नसतो. हा मानसिक धक्का तुमच्यासाठी आयुष्यातील शेवटचा मोठा धडा असेल. यानंतर तुमचं नशीब उघडेल, कारण तुम्ही आता चुकीच्या लोकांना ओळखायला शिकलेले असाल. नंबर 5 आहे, 3 हात लांब राहा. याचा खरा आणि खोल अर्थ 3 हात लांब राहा म्हणजे नातं तोडणे नव्हे, तर स्वतःच्या संरक्षण करणे. या काळात
या राशीने कोणाशीही थेट वाद घालू नये, पण अंतर्गत अंतर नक्की ठेवावे. या व्यक्तीला पुढील योजना, आर्थिक हालचाली, नवीन संधी आणि यांची माहिती देऊ नका, कारण ही व्यक्ती थेट नुकसान करणार नाही, पण चुकीचा सल्ला देऊन तुमचं नुकसान घडवून आणेल. म्हणूनच हेच याच काळात तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. तुम्ही जितके शांत राहाल तितकी तुमची नियती तुमच्या बाजूने काम करेल. नंबर 6 आहे भाग्य उघडणे, अधिक मिळणार गुण. संकेत: सुवर्ण काळ अचानक येत नाही, तो आधी संकेत देतो. या काळात तुम्हाला वारंवार काही गोष्टी जाणवतील, एक तर राहण्याची गरज वाटेल, जुने लोक, जुने आठवणी आपोआप दूर जातील. तुमच्या मनात आता माझ्यासाठी काहीतरी वेगळं आहे ही भावना वाढेल. हे संकेत दुर्लक्षित करू नका, हेच देवाचे इशारे आहेत की तुमचं आयुष्य मोठ्या टप्प्यावर जाणार आहे. नंबर 7 आहे या काळात चुकीची प्रतिक्रिया दिल्यास काय धोका होऊ शकतो. जर तुम्ही भावनेच्या भरात सगळ्यांना सगळं सांगितलं तर सुवर्ण काळ लांबू शकतो. जर तुम्ही समोरच्याला खुश ठेवण्यासाठी स्वतःचा मार्ग बदललात तर संधी तुमची निसटू शकते. जर तुम्ही जुन्याच लोकांवर अंधविश्वास ठेवला तर मानसिक त्रास वाढू शकतो. भावनिक कमकुवतपणाचा हा काळ आहे. नंबर 8 आहे योग्य वागणुकीमुळे सुवर्ण काळ कायमचा कसा होईल. या काळात जर तुम्ही संयम ठेवला तर तुमचं नशीब कायमचं बदलू शकतं. तुमच्या अंतःकरणाचा आवाज ऐकावा, लोकांच्या गोंधळात अडकू नका. जे लोक तुम्हाला सतत कमी लेखतात त्यांच्यापासून मनाने दूर राहा. आध्यात्मिक बाजू थोडी वाढवा आणि मन शांत राहील याचा प्रयत्न करा. या राशीसाठी 10 मार्च नंतर सुरू होणारा हा काळ तुमच्यासाठी सामान्य नाही. हा काळ तो निवडीच्या लोकांचा व निवड विचारांची आणि स्वतःची निवड. सुवर्ण काळ हा नक्की येणारा असणार आहे. त्यासाठी असतो जे योग्य वेळ योग्य लोकांपासून दूर राहण्याचा ध्येय दाखवतात. या लेखात सांगितलेले 3 हातांची अंतररेषा ही भिंत नसून एक संरक्षण कवच आहे. हेच कवच तुम्हाला भावनिक फसवणुकीपासून, चुकीच्या सल्ल्यापासून आणि तुमच्या स्वप्नांचा अडथळा आणणाऱ्या देवांवर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. त्यासाठी तुम्ही योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या, कारण तुम्हाला या गोष्टीकडे खूप लक्ष द्यायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब तर केलं असेलच. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.